आलं बहीण काय ठाकाय मा सासूचा 9 वाजून गेले पण उठली नाही अजून. जिंदगी तर माझी सासू जागते. 9 वाजा उठते काहीच काम करू लागत नाही मले. आई 9 वाजले म्हटलं उठा. काय झालं व माय मा सासूले. माही सासू तर मेली बापा. माही सासू मेली व माय चांगलं झालं व माय. माझं टेन्शन हलकं झालं व माय. माही सासू गेली व माय. माझा नवरा मा हाताखाली आला व माय. माही सासू गेली व माय. आता मी जसं म्हणीन माझा नवरा करीन व माय. माही सासू गेली व माय. मी आता घराची मालकीन झाली व माय. माही सासू गेली व माय. घराचा पूर्ण हिशोब माझ्या हाती आला व माय. माही सासू गेली व माय. मी आता मस्त वाट्यावर बसून चुगल्या करीन व माय. माही सासू गेली व माय. मी आता 12 वाजा लोक झोपीन व माय. दिवसभर इंस्टा चालीन व माय. माही सासू गेली व माय. चांगलं झालं व माय. काय कटकट दगदग करे माही सासू. सकाळी लवकर उठत जाय पदर घेत जाय. काय व माय मी इतकी खुश झाली आईला सांगणं विसरून गेली. बोलवा बहीण आज तू न तर लय लवकर फोन केला बापा. सर्व काम झालं का तुझं? माझं तर सर्व काम पडलाय बापा घरी. एकटीच आहे मी. कोणाचा सहारा नाही मले. वाई काम तर आलाय माझं पण एक काम मस्त होऊन गेलाय माझं. हाव का? कोणचं काम हो बहीण? लॉटरी गिटी लागली की काय जवाई बापूले? नाही नाही तू मध्ये मध्ये कांदे नको कतरत जाऊ न. पूर्ण गोष्ट तर ऐक माझी. मी काय म्हणते माझी सासू वारली म्हटलं. हाव का? चांगलं झालं व बहीण. लय दगदग कटकट करे ते माशी बी. बरं मी का म्हणते वाटे हिस्से बरोबर करजो आता. 6 एकर वावर आहे. 2 भाऊ आहे. 3 एकर तेले द्या. 3 एकर तुम्ही घ्या. होय ते तर बरोबर होईन ना. 3-3 एकर येईन आम्हाला. हा तेच म्हणते मी. तुझ्या ननदले हिस्सा गिस्सा दे जा नको. नाही तर ते पण हिस्सा मागीन शेतात. नाही तिले कशाला हिस्सा देईन मी. तिले तर एक फुटी कवळी बी देणार नाही मी. हा तेच म्हणते मी. तिले हिस्सा गिस्सा दे जा नको. बरं आई मग मी ठेवते. ते शेतात गेले त्याले पण फोन करणं पडीन. हो ठेव. मी पण येते लवकर. माही सासू गेली व माय. चांगलं झालं व माय. काय झालं मॉम आज तू इतकी खुश का आहे? काय नाही बेटा आज तुझी आजी शांत झाली म्हणून खुश आहे मी. हो का? म्हणजे आजी शांत झाली तर खुश होता का? तू अजून लहान आहे बेटा तुला कळणार नाही. तू चुप बस. बोल काय म्हणती आता? का केला फोन? अव मी काय म्हणते म्हटलं तुमची आई वारली. काय सांगतीये? हाव लवकर या तुम्ही घरी. आई काय झालं बापा तुले? उठणं कशी काय गेली तू मले सोडून? कसं होईन आता माझं? कसा राहीन मी तुझ्याशिवाय? काय मग डॉक्टरला फोन केलता का तू न? नाही मी ने काही केला नाही डॉक्टरला फोन. हा मग डॉक्टरला फोन करणं पडेल ना बाप्पा. नाही तर लोक का म्हणतील त्यानं निसता डॉक्टरनी सांगला. बरं मग करू का डॉक्टरला फोन? हो तू डॉक्टरला फोन कर. मी मा भाऊला फोन करतो. हॅलो डॉक्टर साहेब मी शकुंतला बोलते. म्हटलं माझी सासू सकाळची उठत पण नाही बसत पण नाही. तुम्ही घरी या लवकर. बरं एमर्जन्सी केस आहे मी येतो. डॉक्टरनं पण सांगलं एमर्जन्सी केस आहे. काय मग काय म्हणतोय तुमचा भाऊ? येतोय ना? हो फोन केलता मी त्याला. येतोय तो. तुमची आई स्वर्गात गेली म्हटलं. मी काय म्हणते म्हटलं तुम्हाला वावराचे हिस्से वाटे करून घ्या आता. हो येऊ दे ना त्याला. आपण करून घेऊ आता वावराचे हिस्से वाटे. हा तेच म्हटलं मी तुम्हाला. तुमची बहीण पण येते आहे ना? हो तिला पण केलता मी फोन. ते पण येते आहे. हा तेच म्हटलं मी. 6 एकर वावर आहे. 3 एकर आपू घेऊ. 3 एकर तुमचा भाऊ घेईन. तुमच्या बहिणीला हिस्सा दे जा नको ना. ते हिस्सा मागीन तर शेतात. नाही मग तर 3 हिस्से होऊन जातील शेतात. हा तेच म्हणते मी. नाही तर फक्त 2 एकर येईन आपल्या नावावर. काय झालं मा म्हटलं तुले? कशी काय गेली तू आम्हाला सोडून? उठणं बापा उठणं. एकदा तर बोल महासोबत.
आई काय झालं तुले? उठणं बापा, तू का सांगितलं होतं मला दिवाळीला तुझ्या घरी येईन? कशी का गेली मला सोडून? काल रात्री तर माझ्यासोबत बोलली तू फोनावर. म्हणे बहीण तू पण हिस्सा पाळजो मा शेतात, तुया पण हक आहे मा जमीनवर. उठणं मा उठणं, एकदा तर बोल महासोबत. काय बोलली बहीण तू? आता हिस्सा गिस्सा भेटणार नाही तुला शेतात? वा रे शहाण्या, चांगलाच सांगते तू. म्हणजे मी मा शेतामध्ये हिस्सा सोडून देऊ का? हा मग काय कमी तुला? 6 एकर वावर आहे, तिच्यात पण हिस्सा पाळती का तू? ते तू मला काही नको सांगू. मग मी मा हिस्सा सोडून देईन का? नाही नाही बहीण, तुला हिस्सा भेटणार नाही. काय कमी आहे तुला? 12 एकर जमीन आहे तुझ्या घरी, ते पण वल्लीची. ते तू मला काही नको सांगू. मग मी मा हिस्सा सोडून देऊ का? अरे मग तुझ्या लग्नामध्ये किती खर्च केलता? 2 एकर जमीन तर विकणी पडल ती ना. काय नाही दिलत बापा तुझ्या माणसाले? किती तोंड फाळेतो. स्वस्ताईच्या टायमाला 1 लाख रुपये हुंडा दिलता ना त्याले. हा मग काय झालं? तुझ्या लग्नात का कमी खर्च केलता? गाव पंगत दिलती ना गुलाबजामुनची. मीनं तर कोर्ट मॅरेज केलती ना, मग मला तर शिल्लक द्यायला पाहिजे तुम्ही ना वावर. हा मग का मीनं सांगलं होतं तुले कोर्ट मॅरेज कर म्हणून? मला का माहित नाही तुझा जो गैरहाम आलाय बाबाचा. हाव काही पण सांगते का बहीण? 1 रुपयाने दिलता बाबानं मले. बहीण तुला वावरात हिस्सा भेटणार नाही तर आमच्या हिस्स्यावर काय येईन 2-2 एकर. अरे तुझा जो तरी घर आहे, मी तर भाड्याच्या घरात राहतोय ना बापा. तुले तरी घर पण भेटते ना वावर पण भेटते, मले का भेटते खुटा? हा मग बुड्डीले कोण वागवली? बुड्डीचं कोण केलं? मग घेणार नाही का घर आम्ही? तुम्ही न तर काहीच केलं नाही बुड्डीचं. हाव तू न तर लय कलाकान खावाडले व महामायले. 56 बोक करून करून खावाडले तू न कसे महामायले. हा मग खावाडलं नाही का? नाही तसं करून करून खावाडलं मी न तुमच्या मायले. हाव मला नको शिकू. कसं माही माय फोनच ना करे मले. सर्व सांगे माही माय मले. बहीण तू माझी बोल, मी तुला क्लिअर कट सांगतोय, तुला हिस्सा भेटणार नाही. हा कसं काय भेटणार नाही? मी कोर्टात जाईन. काय म्हणजे तू आम्हाला कोर्टाची धमकी देते का आता? हा मग तुम्ही नाही म्हणताय, मग मी का करीन? एक काम करणं बहीण, मग पूर्ण 6 एकर तुझ्या नावावर करून घे. काहीच नको देऊ आम्हाला. पण काय कमी आहे बहीण तुला? कशाला पाहिजे हिस्सा? ते समजत नाही ना मला. 12 एकर जमीन आहे ना वल्लीची. हा मग काय झालं? का तू न दिली ते 12 एकर जमीन? मम्मी मी काय म्हणतोय तुले? हा बोल बेटा, तू का म्हणतोय आता? म्हटलं आजी शांत झाली तर खुश होता ना. मग तू शांत झाली की माझी बायको पण किती खुश होईन.